मवियात राज्यसभेचा तिढा सुटेना. मवियाकडून कुणाला मिळणार उमेदवारी? ठाकरेंच्या शिवसेनेत इच्छुकांची गर्दी. राज्यसभा निवडणुकीच्या 7 जागांसाठी 16 मार्चला होणाऱ्या निवडणुकीसाठी 5 मार्च 2026 ही अंतिम तारीख आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे 6 दिवस शिल्लक असले तरी महाविकास आघाडीत अजून उमेदवारांवर एकमत झालेलं नाही. अशात या जागेसाठी ठाकरेंच्या पक्षात राज्यसभेवर जाण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. सध्याच्या राज्यसभेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी, माजी खासदार राजन विचारे, विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी खासदार विनायक राऊत आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे हे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. हा निर्णय आपल्याकडे शिवसेना पक्षप्रमुख घेतात. एकत्र जरी आम्ही बसलो तरी शेवटी अंतिम निर्णय हा शिवसेना पक्षप्रमुख घेतात. पण आमच्या पक्षामध्ये अनेक लोक सक्षम आहेत, पण योग्य व्यक्ती जे असेल त्याची निवड हे शिवसेना प्रमुख करत होते. माननीय उद्धव ठाकरे साहेब करतात. एकीकडे ठाकरेंच्या पक्षात जागेवरून इच्छुकांची मोठी गर्दी असली तरी ही जागा नेमकी कुणाच्या पारड्यात पडणार हे अजूनपर्यंत स्पष्ट झालेलं नाही. राज्यसभा निवडणुकीत 7व्या जागेसाठी महाविकास आघाडीत जोरदार रस्सीखेच सुरू आहे. सुरुवातीला या जागेवर शरद पवारांनी निवडून जावं असा मवियात मतप्रवाह होता. अशा ठाकरेंच्या पक्षानं आणि काँग्रेसनं या जागेवर दावा सांगितलाय. जे लॉजिक आणि जे काही MVचे हे आहेत प्रिन्सिपल आहेत त्याप्रमाणे ह्या वेळीच्या रोटेशनमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला ही जागा मिळाली पाहिजे. जास्तीत जास्त जो आकडा आहे त्याला पहिलं मिळणार हे आधीच ठरलं होतं, तर तसं चालू आहे. पवार साहेबांबद्दल आदर आहे, आमचे कौटुंबिक संबंध आहेत, त्यांच्याबद्दल सर्वात मोठा आदर आमच्या मनात आहे. पण जर तुम्ही MVA किंवा इंडिया आघाडीच्या जे काही प्रिन्सिपल्स आहेत त्याच्याप्रमाणे गेलात तर ही सीट आमची आहे आणि त्याच्यावर आम्ही दावा ठेवलेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मोठं नाव जर झालं मग पुढच्या वेळी काँग्रेस मोठं नाव आणेल, मग राऊत साहेबांची सीट आम्हाला द्यावी लागेल, मग तिसऱ्या वेळी कोणतरी अजून मोठं नाव येईल, मग आम्ही सीट घ्यायचीच नाहीत का? आणि मग MVA ज्याच्यावर बनलेलं आहे ते कसं मग रोटेशन मग काय करायचं? आणि आम्हाला वाटतं की आमचा पक्ष राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे राज्यसभेची जागाही आमच्या वाट्याला मिळाली पाहिजे. कारण आम्हालाही म्हणजे नॅशनल पॉलिटिक्सच्या हिशोबाने आम्हाला ही जागा महत्त्वाची वाटते आणि त्यासाठी आम्ही आग्रही आहोत. अर्थात आम्ही आग्रही आहोत म्हणजे आम्ही काय आता तो निर्णयच घेतला असा अर्थ नाही. आम्हाला मिळावी ही आमची भूमिका आहे. त्यामध्ये जर तीनही पक्षाचे नेते बसून ठरवतील, जे काही एकमत होईल, ज्या नावावर शिक्कामोर्तब होईल म्हणजे ज्या पक्षाच्याकडे जाईल त्या पक्षाने त्यांच्या मनाप्रमाणे तो उमेदवार द्यायचा आहे. राज्यसभेवर पुन्हा जाण्याबाबत शरद पवार यांनी मौन पाळलंय. राज्यसभेच्या उमेदवारीचा चेंडू पवारांनी मवियाच्या कोर्टात टाकलाय. राज्यसभेवर जाण्यासंदर्भातली भूमिका पवारांनी स्पष्ट न करता महाविकास आघाडीच्या नेत्यांशी चर्चा करण्याचा सल्ला पक्षाच्या नेत्यांना दिला. प्राथमिक स्वरूपात आम्ही काही प्रमुख लोक बसलेलो आहोत आणि आमच्या वतीने आम्ही इच्छा व्यक्त केलेली आहे, जसं काँग्रेस पक्षाने केलेलं आहे, शिवसेनेने केलेलं आहे. एकत्रितपणे बैठक करून आपण निर्णय घ्यायचा. त्यामध्ये पवार साहेबांनी निवडणूक करावी अशा प्रकारची आमची विनंती आहे. मला वाटतं की प्राथमिक स्वरूपात महाविकास आघाडीच्या प्रमुख लोकांची चर्चा झाल्यानंतर मग आम्ही पवार साहेबांशी बोलावं आणि पवार साहेबांना सांगावं. अशा प्रकारची प्राथमिक अशा प्रकारचं आमचं ठरलेलं आहे. महाविकास आघाडीत राज्यसभेच्या जागेवरून सुरू असलेल्या रस्सीखेचीवर सत्ताधारी पक्षाने मात्र टोले हाणण्याची संधी साधून घेतली. त्यांनी जर एकमत केलं तर राज्यसभेचा एक खासदार त्यांचा होईल. त्यांनी एकमत नाही केलं तर परमेश्वरच जाणे. मला माहिती महाविकास आघाडीमध्ये सारेच नाराज आहे. काही मुद्द्यावरती नाराज आहे, काही मुद्द्यावर हे नाराज आहे. म्हणजे आज परिस्थिती महाविकास आघाडीची अशी आहे, एक दिल के तुकडे हुए हजार, कोई कहा गिरा कोई कहा गिरा, ही स्थिती आहे. राज्यसभेत भाजपातही अनेक जण इच्छुक आहेत. ही नावं भाजपच्या केंद्रीय समितीकडे पाठवल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सांगितलं. महायुतीच्या उमेदवारांची घोषणा लवकरच केली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. महायुतीकडे असलेल्या संख्याबळानुसार 6 उमेदवार सहज जिंकून जाऊ शकतात. मात्र महाविकास आघाडीत कोणत्याही पक्षाकडे स्वतःचा उमेदवार निवडून आणण्याएवढं संख्याबळ नाहीये. त्यामुळे एक उमेदवार निवडून आणण्यासाठी एकमेकांची साथ मिळणं आवश्यक आहे. महाविकास आघाडीत राज्यसभेची ही जागा नेमकी कुणाच्या पारड्यात पडणार
आणि मवियाच्या उमेदवाराला मित्र पक्षाच्या आमदारांची साथ मिळणार की कुरबुरीचा फायदा महायुतीला मिळणार, याकडे पुढील काळात सगळ्यांचं लक्ष असणार आहे. नरेश बोबाटेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.